राज्यात एकीकडे भाजप शिवसेनेची युती झाली आहे तर दुसरीकडे आज नांदेड शहरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि पीआरपीची संयुक्त सभा होते। महाआघाडीची ही पहिली संयुक्त सभा असल्यामुळे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। आज सायंकाळी होणारी ही सभा राजकीय दृष्ट्या प्रचंड चर्चेत आहे। सभेच्या या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांनी। राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजायला सुरुवात झालीत। एकीकडे शिवसेना भाजपची युती झाली तर दुसरीकडे आज नांदेडमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त सभा होते आहे। नांदेड शहरातल्या गुरु गोविंद सिंग स्टेडियमवरती ही सभा होते। हे स्टेडियम आपल्या समोर आहे। साधारणपणे 15,000 खुर्च्यांची सोय या सभेसाठी करण्यात आलेली आहे। राज्यातले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच मोठे नेते आज या सभेला हजेरी लावत आहेत। नांदेड हे खरं तर काँग्रेसचं गड समजला जातो। या ठिकाणी खासदार असतील, आमदार असतील किंवा नांदेडची महापालिका आहे ही मोदी लाटेत सुद्धा काँग्रेसच्या ताब्यात राहिलेली आहे। त्यामुळे आजही या ठिकाणी सभा होते आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सगळेच मोठे नेते अर्थात शरद पवार आहेत, अशोकराव चव्हाण आहेत, छगन भुजबळ आहेत, धनंजय मुंडे आहेत किंवा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे आहेत, हे सगळे मोठे नेते या सभेला येणार आहेत। त्याचबरोबर काँग्रेसचे प्रभारी जे आहेत मल्लिकार्जुन खरगे हे सुद्धा या सभेला उपस्थित राहणार आहेत। सायंकाळी 6 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे आणि अशा पद्धतीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता निवडणुकीच्या अनुषंगाने काय भूमिका घेते याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे। कॅमेरामन रोहित देशपांडे सह दत्ता कनवटे, TV9 मराठी, नांदेड।